ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। 9 वाजतायत आणि आता आपण बघतोय एक्झिट पोलचे जवळपास सगळ्या एक्झिट पोलचे आकडे आपल्या हाती आलेले आहेत। आपण एक नजर टाकतोय एक्झिट पोल मधून 2019च्या सत्तेचा जो काटा आहे तो कुठल्या दिशेने जातोय तर एबीपी नेल्सनचा जो सर्वे आहे त्यानुसार भाजप प्लस एनडीएला म्हणजे एनडीएला 267 जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना 127 जागा तर इतरांना 140 जागा। टाइम्स नावचा जो एक्झिट पोल आहे त्यानुसार 306 एनडीएला, यूपीएला 132 आणि इतर 104। रिपब्लिक सी वोटरचा जो आहे त्यात 305 आहेत, एनडीए यूपीए 124 आणि इतर 53। या तिन्ही याच्यात जवळपास फक्त एबीपी नेल्सनचा जो आहे त्यात बहुमताच्या जवळपास आहे आणि टाइम्स नाव रिपब्लिकमध्ये बहुमत क्रॉस केलेलं आहे। न्यूज 18 लोकमतचा जो सर्वे आहे तो सर्वे नेमका काय दाखवतोय तर न्यूज 18चा सर्वेनुसार 336 जागा एनडीएला, 82 जागा यूपीएला आणि 124 जागा मित्रपक्षांना। पण न्यूज एक्सचा सुद्धा सर्वे आलेला आहे। न्यूज एक्सचा याच्यात थोडा यातले आकडे जे आहेत इतर सर्वेपेक्षा थोडे वेगळे आहेत। यात एनडीए 242 आहे, काँग्रेस 162 आहे आणि इतर 138 आहेत। हे दोन सर्वे जर बघितले न्यूज एक्स आणि न्यूज 18 तर यात खूप मोठी एक तफावत जी आहे जवळपास 90 सीटची जी तफावत आहे ती इथे आपल्याला बघताना मिळते। आणि इतर जर आपण पोल ऑफ पोल्स बघितले, सर्व पोल जर बघितले तर या सर्व पोलमध्ये एनडीए जी आहे ती जवळपास 300च्या आसपास आहे। फक्त एक न्यूज एक्सचा जो सर्वे आहे त्यातच ती फक्त 242वर आहे। म्हणजे ह्याच एक सर्वे सांगतो एक जर पूर्ण भारताचं जर बघितलं आपण सर्व सर्वे जर बघितला आणि त्याचं पोल ऑफ पोल्स जर आपण काढला तर त्याचं आता हे आपला सर्वे आहे हा न्यूज 18चा, त्यात यूपीए जे आहे भाजप प्लस ते एनडीए जे आहे ते 336 आहे, त्यात फक्त भाजप 276 आहे। जो 272चा आकडा आहे बहुमताचा त्यापेक्षा 4ने जास्त आहे। म्हणजे स्वबळावर जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं सरकार जे आहे ते या सर्वेनुसार येऊ शकतं। मित्रपक्ष 60, काँग्रेस 82 म्हणजे 100 सुद्धा क्रॉस केलेली नाही आहे। काँग्रेस आता हा 2014 आणि 19 यामधलं हे कंपॅरिझन आहे, दोन मधलं कंपॅरिझन आहे। 2014चा जो आहे 336 आणि आता जर बघितलं तर 336 म्हणजे जे जुने निकाल होते तेच परत आहेत की काय असं एकदा वाटायला लागलंय। काँग्रेस प्लस जे आहे ते 60 आहे आणि आता फक्त त्यात एक 22 जागा ज्या आहेत त्या ॲड होत आहेत। तिकडे इतर मधले जे आहेत 147 मध्ये आणि 124 मध्ये। नेमकं याच्यावर काय म्हणणं आहे इतर नेत्यांचं? मुनगंटीवारांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया आपण बघूया। पहली प्रतिक्रिया अबकी बार मोदी सरकार हीच प्रतिक्रिया आहे। अबकी बार 300 पार आणि जो आत्मविश्वास माननीय मोदीजी आणि माननीय अमित शहांमध्ये आहे त्या आत्मविश्वासाला जनतेने दिलेला हा पाठिंबा आहे। विकास कामाला दिलेली ही शुभकामना आणि मतरूपी आशीर्वाद आहे। मोदीजींनी 5 वर्ष जी जनतेची सेवा केली त्याचा हा परिणाम आहे की अबकी बार 300 पार 300 पार म्हटलं होतं आणि 300 पार सध्या तरी काही सर्वेमध्ये जाताना दिसतंय तरी किमान 300 पार जाताना दिसतंय। हा आणि रामदास आठवले काय बोलतात ते बघूया आपण। मुझे लगता है भाई 23 मई को एनडीए को क्लियर बहुमत मिलने वाले आंकड़े आ जाएंगे और भारतीय जनता पार्टी जो है बीजेपी को भी अच्छी सीटें मिलेगी। मेरा अंदाज है कि बीजेपी 260 के ऊपर जा सकती है और एनडीए मतलब 300 के ऊपर 300 सवा 300 तक जा सकती है। इसीलिए मुझे लगता है कि क्लियर मेजॉरिटी हमको मिलेगी और नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे, ऐसा हमें पूरा विश्वास है। केंद्रीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया इथे येताना दिसतात। आपल्याबरोबर शाहनवाज हुसेन आहे, त्यांची प्रतिक्रिया बघूयात नेमकं ते काय बोलतात। देश को नरेंद्र मोदी जी फिर से प्रधानमंत्री के तौर पर मिल गए। देश के लोगों की जो मन में इच्छा थी कि फिर एक बार मोदी सरकार, एग्जिट पोल भी वैसा ही करीब करीब बता रहे हैं, लेकिन मैं मानता हूं कि चुनाव के दिन भारतीय जनता पार्टी अपने दम पर 300 से ज्यादा सीट जीतेगी और हम अपने सहयोगी के साथ पूरी तरह से 2/3 बहुमत प्राप्त करेंगे। जितना भी भ्रम पैदा किया था लोगों ने, एग्जिट पोल बता रहे हैं वो भ्रम दूर हुआ है। काँग्रेससाठी मोठी आशा जर कुठली असेल तर ती आहे पंजाब, कारण अमरिंदर सिंग यांनी सत्ता तिथे मिळवली होती आणि पंजाबमधून चांगल्या जागा मिळतील असं काँग्रेसला वाटत होतं। अमरिंदर सिंग नेमकं काय म्हणतात या सगळ्या एक्झिट पोलवर, ऐकूया त्यांची प्रतिक्रिया। No, I don't. I've been over the years, 50 years now, watching exit polls, and I don't believe them to be correct. Let us see when the time comes.
But my guess is that we are going to do very well. How can you be so accurate on these things? It's not possible to see. I mean, I have had so much experience. I cannot myself, if I go around a constituency, guess how many seats we are coming like this. त्यांचा विश्वास नाही आहे. राज बब्बर यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे, ती आपण बघूया. ये सच है कि जनता के मन में जो है वो 23 तारीख को नजर आएगा. अभी तक मन की बात बहुत सुनते रहे हैं, लेकिन इस बार जो है जनता अपने मन की बात जो है वो 23 तारीख को सुनाएगी. कि 23 तारीख को सुबह 6 बजे से पहले प्रधानमंत्री बीजेपी की सरकार है और शाम को 23 तारीख को 6 बजे के बाद प्रधानमंत्री जी और बीजेपी की सरकार नहीं है दिल्ली में. ये स्पष्ट इस देश की जनता ने कर दिया है. बब्बर यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे की ही मन की बात जी आहे ती 23 तारखेला कळेल, पण हे एक्झिट पोल जे आहेत ते काही मतपेटीतून आले नाहीत. हे मन की बात आहे. खरं तर लाखो लोकांशी बोलल्यानंतर हे सगळं समोर आलेलं आहे. पण 2019ची निवडणूक मोदी हवेत की मोदी नकोत ह्या एकमेव मुद्द्यावरती विरोधकांनी लढवली आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा लढवली. तर आता या सगळ्याबद्दल सुद्धा 21 तारखेला पुन्हा भाजप आपल्या सगळ्या खासदारांची आमदारांची बैठक सुद्धा बोलवणार आहे. राज्यात 21 तारखेला भाजप आमदारांची मुंबईतली बैठक होणार आहे. खरं तर दुष्काळाच्या याच्यामुळे ती होऊ शकली नव्हती, पण आता एक्झिट पोल आल्यामुळे जरा जास्त उत्साह भाजपमध्ये निश्चितपणे येऊ शकतो आणि त्यांच्यासाठी गुड न्यूज किमान एक्झिट पोलनं दिलेली आहे. पण एक मुद्दा जो आहे ह्या सगळ्या निवडणुकीतला, मोदी हवेत की नको याच्यावरती ही निवडणूक होती. देसाई सर, हा निकाल कुठेतरी दिसतोय का की नाही मोदी हवेत असंच ह्या सगळ्यातून दिसतंय? मोदींना हटवण्यासाठी एवढं सगळं केलं गेलं तरी मोदी स्टेबल दिसतंय? नाही, मोदींनी सांगितलं होतं मुलाखतीमध्ये की ही प्रो इन्कम्बन्सी लाट आहे. हां, आणि मोदी सतत सांगत होते की सगळे विरोधी पक्ष माझा विरोध करतात. म्हणजे जसं इंदिरा गांधींच्या काळामध्ये इंदिरा गांधी म्हणायच्या की मैं बोलती हूँ गरीबी हटाओ, वो बोलते की इंदिरा हटाओ. त्या पद्धतीने विरोधी पक्ष मी नेहमी सांगतो की या विरोधी पक्षाने एक प्रकारे मोदींना मोठं करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे 2014पासून. आणि पण या निवडणुकीमध्ये मोदींनी ज्या पद्धतीने प्रचार हा व्यक्तिकेंद्रित केला तसा मोदींनी 2014मध्ये सुद्धा केला होता का? तुम्ही आत्ता बघा की प्रत्येक सभेमध्ये मोदी स्वतःचा उल्लेख स्वतः ती आकडेवारी सोडली सगळ्यात जास्त वेळा केला त्यांनी. किंवा सीधा सीधा वोट मोदी को मिलने वाला है. अशा अनेक वाक्य त्यांची सांगता येतील. किंवा ही अशा पद्धतीचा जो काय ड्रामा क्रिएशन जे होतं ते 2014मध्ये सुद्धा त्यांनी इतकं केलं नव्हतं जे आत्ता केलेलं आहे. कारण त्यांना माहिती होतं की जर मोदी विरुद्ध राहुल गांधी जर अशी निवडणूक झाली तर ती भारतीय जनता पक्षाच्या फायद्याची असते. पण ही तर मोदी विरुद्ध मोदी अशीच लढत होती ना. मोदी हवेत की नको? नाही, म्हणजे मोदी नकोत म्हणजे कोण हवेत? मोदी नकोत याचा अर्थ राहुल गांधी हवेत का तुम्हाला असा त्याचा अर्थ आहे. विरोधक सांगायचे की आमच्याकडे अनेक पर्याय आहेत पण आम्हाला मोदी नको. विरोधी पक्षांनी विशेषतः राहुल गांधी, मी असं सतत सांगेन की राहुल गांधी एका अगदी ठोस शब्दामध्ये त्याने हल्ला केला त्यांच्यावरती. पण राहुल गांधी सतत रोजगाराचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे म्हणजे राफेल असेल हे मांडत होते, असं हे नाकारता येणार नाही. पण काँग्रेस कुठेतरी याच्यामध्ये कमी पडलेलं आहे हे आपल्याला इथे मान्य करायला लागेल. आणि याच्यामध्ये की हा जो परसेप्शन ज्यांनी जो खेळ सगळा तयार केला की मीच स्थिर सरकार देऊ शकतो, मीच मजबूत सरकार देऊ शकतो, यासाठी मग स्ट्रॅटेजी म्हणून त्यांचा अभ्यास करण्यासारखं आहे की त्याचं ब्रँडिंग कसं करतात, ते इव्हेंट्स कसे करतात. ते मोदींचं तुम्ही टेक्निक बघा की 3Dचं ते टेक्निक जे 2014मध्ये त्यांनी वापरलं होतं किंवा वाराणसीची जी निवडणूक 2014मध्ये झाली त्यावेळी त्यांनी इतकं प्लॅनिंग अगोदरपासून केलं होतं की त्यानंतर यात्रा कशी करणार, त्यांच्या 20,000 कार्यकर्ते तेव्हा तिथे राबत होते. म्हणजे हे माधवराव जास्त सांगू, हे जे प्लॅनिंग आहे, हे जे स्ट्रॅटेजी, निवडणूक जिंकून घेण्याचं जे शास्त्र आहे ते मोदींना अधिक त्याच्यावरती पकड बसलेली आहे. आणि त्यामुळे आपण एखादी मल्टीनॅशनल कंपनी असते ना की एकदा मोनोपोली तुमची सिद्ध झाली त्याच्यावरती, मार्केट तुमच्या ताब्यात आलं की तुम्हाला काही करायला लागत नाही, तसं त्यांची पकड बसलेली आहे त्याच्यावरती. म्हणजे हे जिंकून घेण्याचं, मी EVM म्हणत नाही, जिंकून येण्याचं जे शास्त्र आहे भाजपचं, त्याचा आता निवडणुकीचे निकाल आपण जवळजवळ आता लागतीलच. त्याच्यानंतर हे नुसतं एकमेकावरती गेले 10-5 वर्ष जे आरोप चाललेले आहेत काँग्रेस, त्यांनी याचा सायन्सचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे की भाजप निवडणूक जिंकून कशी घेते, त्यांचं टेक्निक काय आहे ते हे बघण्यासारखं की ती काहीतरी यंत्रणा राबत असेल. हे देसाई सर, हे पूर्ण देशातलं चित्र झालं, पण महाराष्ट्राकडेही बघण्याची गरज आहे की महाराष्ट्रात काय चित्र झालं, त्याचे जे पॉईंट्स आहेत ते बघूया. कारण आता
जे चित्र आलं एकंदरीत 5 याच्यातून, त्यात तर NDA दिसतंय. मात्र महाराष्ट्रात काय होणार आहे, तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात भाजपचंच कमळ फुलणार आहे. 7 जागा होत्या इथे आणि ते सर्वेनुसार इथे एक महत्त्वाचं होतं की नितीन गडकरी होते नागपूरमधून आणि असं म्हटलं जात होतं की नितीन गडकरी यांची सीट डेंजर झोनमध्ये आहे. आणि विदर्भ हा सगळा ग्रामीण भाग आहे, शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठी नाराजी आहे आणि यावेळेस सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्रात कुठे बसेल तर तो विदर्भात असं म्हटलं जातं. पण तिथे विदर्भात भाजपला आता पुन्हा क्लीन स्वीप मिळताना दिसतंय सर्वेनुसार. पहिले 7 जागा होत्या, त्यात NDAकडे 7 जागा राहणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात बघा, दुसऱ्या टप्प्यातही काँग्रेसला एकही खातं खोलता आलं नव्हतं. काँग्रेसला धक्का दुसऱ्या टप्प्यातही बसणार होता. दुसरा टप्पा म्हणजे विदर्भातला काही भाग आणि मराठवाडा. म्हणजे मराठवाड्यात सुद्धा अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांच्या जागा धोक्यात आहेत. बरोबर, या दिग्गज दोघांच्या नेते जागा माजी धोक्यात आहेत. मुख्यमंत्री राहिलेले, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले, दोन्ही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आणि तिसरे म्हणजे 2014 प्रकाश मध्ये- आंबेडकर. तिसरे प्रकाश आंबेडकर हो. अकोल्यासोबतच सोलापुरातूनही ते पराभूत होणार असं सर्वेमध्ये एकंदरीत दिसतंय. वंचितला एकही जागा मिळणार नाही हे यातून दिसतंय. वंचित फॅक्टरमुळे जर एकंदरीत चित्र बघितलं, ज्यामुळे ज्या तऱ्हेनं भाजप पुढे जाते, त्यात असं एक म्हटलं जात होतं की वंचितमुळे भाजपला फायदा होणार आहे. त्या फॅक्टरमुळे त्याचं तो कारण होताना म्हणजे दिसतंय. त्याचं कारण म्हणजे 2000 पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी बहुतांशी ज्या जागा आहेत ते राखणार असं दिसतंय. 3 ते 5 जागा ज्या आहेत त्या या सर्वेनुसार NCPला जाताना दिसतात. त्यात कोणत्या जागा जाऊ शकतात, बारामती, म्हाडा, सातारा आणि रायगड या राष्ट्रवादी जिंकू शकते. कारण बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि भाजपनं पूर्ण ताकद पणाला लावली होती की यावेळेस बारामती कुठल्याही परिस्थितीत जिंकायची. आणि पश्चिम महाराष्ट्रातही काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा जो भोपळा आहे म्हणजे नांदेडची सीट जी जाते त्यामुळे. आणि आता इतर सर्व मुंबईतल्या सर्वच्या सर्व 6 जागा त्या NDA जिंकणार आहे. 3 BJP होते आणि 3 शिवसेना होत्या. हा झाला आपला. हा. पण इतर जे सगळे पोल्स आहेत, एक्झिट पोल, ते महाराष्ट्राबद्दल काय अंदाज वर्तवत आहेत तो आपण बघतोय. बघा, न्यूज 18चा म्हणजे आपला जो आहे त्यानुसार 40 ते 42 जागा आहेत त्या NDAला मिळणार आहेत. काँग्रेस आणि पक्ष आहेत त्या 4 ते 7 आहेत. साम TVचा जो सर्वे आहे त्यानुसार NDAला 29 आहेत आणि 18 काँग्रेस आणि मित्रपक्षांना आहेत, 3 इतरांना आहेत. ABPचा जो सर्वे आहे त्याच्यानुसार 34 जे आहेत त्या NDAला आहेत आणि 13 ज्या आहेत त्या आघाडीला आहेत आणि 9 इतर म्हणजे खूप मोठे हे 9 कोण आहेत ते बघावं लागेल. त्यात एक राजू म्हणजे वंचित बहुजन आघाडीने इथं आशा बाळगायला काही हरकत हा नाही म्हणायला वंचितकडे हरकत जाऊया आपण, कारण आपल्याबरोबर त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत, सिद्धार्थ मोकळे. त्यांच्याकडे आपण जाऊ. G24 तासचा जो सर्वे आहे त्यानुसार 35, पुन्हा एकदा हा सर्वे दाखवा. त्यानुसार G24 तासच्या सर्वेनुसार 35 जागा तिथे होत्या. तो सर्वे पुन्हा एकदा दाखवा. आपण तो सर्वे पुन्हा एकदा बघूयात. आणि ही सगळी जर आकडेवारी बघितली, नाही पहिले सर्वे G24 तासच्या याच्यानुसार 35 ज्या जागा आहेत त्या भाजप प्लस शिवसेना आणि काँग्रेस NCP जे आहेत 13 जागा आहेत. TV9च्या याच्यानुसारही 34 जागा आहेत भाजप आणि शिवसेनेला आणि 14 आहेत काँग्रेस आणि NCPला. तर यात थोडा खूप मोठा फरक जो दिसतोय या सर्वेमध्ये, म्हणजे वेगवेगळे आहेत पूर्ण सर्वे जे आहेत ते खूप वेगवेगळे सर्वे जे आहेत ते इथे दिसतात. फक्त न्यूज 18 लोकमतच्या सर्वेमध्ये भाजप जी आहे ती 40 ते 42 जागांवर एक गोष्ट अशी दिसते सगळीकडे की भाजप शिवसेना दोघांची युती झाल्यामुळे दोघांबद्दलची नाराजी आहे, अँटी इन्कम्बन्सी आहे, ती मात्र इथं कुठं फारशी तितकी दिसत नाही. युती केली त्याचा फायदा त्यांना होतो. नाही, सिद्धार्थ मोकळेंकडे जाऊया. त्यांना ते अगोदरही त्यांनी आपल्यावर आरोप लावला होता की आम्हाला तुम्ही वंचित ठेवता. एक जो सर्वे आहे त्यात जवळपास इतर 9 दिसतात सिद्धार्थ. तर तुम्हाला वाटतं की त्यात तुम्हाला कुठेतरी होप्स आहेत अजूनही? नाही, होप्स अगदी आम्ही 100% ठेवून आहोत. तुम्हाला सांगतो, आम्ही ज्या निवडून येणाऱ्या जागा आहेत किंवा ज्या ती आम्हाला वाटतं आम्ही विनिंग सीटला आहोत तिथे, तर त्या आम्ही क्लिअर दाखवलेल्या आहेत. मात्र अनेक जागा अशा आहेत जिथं आम्ही रेसमध्ये आहोत आणि बाळासाहेबांनी 2 ते 3 वेळा हे सांगितलंय की महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा धक्कादायक पद्धतीने निकाल येऊ शकतात, अनपेक्षित निकाल येऊ शकतात. आता आज आपण एक्झिट पोलवर चर्चा करतोय, मला एक आठवण करून द्यायची आहे. मधल्या काळामध्ये ज्या विधानसभांच्या निवडणुका झाला, साधारणतः राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या सगळ्या, त्यात कुठल्याही एक्झिट पोलमध्ये भाजप हरणार आणि काँग्रेस जिंकणार असं दाखवलेलं नव्हतं. मात्र झालं असं की तिथे काँग्रेस सत्तेत आलेलं नाही. राजस्थानमध्ये दाखवलं होतं ना. राजस्थानमध्ये सगळ्या सर्वेने राजस्थानमध्ये भाजप हरणार हे दाखवलं होतं. छत्तीसगडमध्येही दाखवलं होतं. हो.
मात्र बाकीच्या ठिकाणी ते काय बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी होतं. आता मुळात मुद्दा असा आहे सर की ग्राउंड रियालिटी आपण बघितली महाराष्ट्राची, तर शेतकरी हा भाजपच्या विरोधात आहे, गृहिणी विरोधात आहे, विद्यार्थी विरोधात आहे, हे सगळे मतदार आहेत. मग भाजपला मतदान करतंय कोण? एक महत्वाचा मुद्दा असा की काँग्रेस सत्तेत असताना ईव्हीएम वर बोलत नव्हतं, त्यावेळेला भाजप ईव्हीएमचा विरोध करत होता. आज भाजप सत्तेत बसले आणि भाजप ईव्हीएम बद्दल काही बोलायला तयार नाही. बेसिकली या दोन पक्षांमधली जी एक संगनमत आहे आणि ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा जो गोंधळ आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतो. ममता दिदींचा आपण स्टेटमेंट सुरुवातीलाच दाखवलेला आहे. या सगळ्या फॅक्टरवर सुद्धा मला वाटतं एक महत्वाचा फोकस आपल्या माध्यमांनी टाकायला हवा. दुसरा भाग असा आहे की सांगलीच्या जागेबद्दल चर्चा होत नाहीये. पडळकरांनी ती जागा खूप ताकदीने लढवलेली आहे आणि सांगलीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव त्या ठिकाणी स्पष्टपणे होईल. बाळासाहेबांसोबत पडळकरांची सुद्धा जागा त्या ठिकाणी आम्हाला निवडून येईल या पद्धतीचा आमचा स्पष्ट आशावाद आहे. नाही, जयदेव गायकवाडांकडे जाऊया. जयदेव गायकवाड, तुम्हाला काय वाटतं नेमकं आहे वंचितला कुठेतरी आशा? ज्या 9 जागा दिसत आहेत त्या फक्त एकाच सर्वेमध्ये दिसत आहेत. खरं म्हणजे मी तर अशा मनस्थितीमध्ये आलो की हे जे सर्वे आहेत तर सर्वे कधी कधी म्हणजे मागे तामिळनाडूचा सर्वे चुकला होता, पण आता सर्व देश पातळीवरचे सर्वे अनेक सर्वे तुम्ही दाखवलेले आहेत. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती लोकांचं एकूण जे चित्र पाहायला मिळालं, मी तर ग्रासरूट लेवलला फिरलो, सर्व महाराष्ट्रावर फिरलो, प्रत्यक्षात असलेलं जे चित्र आहे मतदारांच्या असलेलं जे काही एक वास्तव आहे आणि हे जे सर्वे रिपोर्ट आहे ह्याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. हो, आमच्या नाही, ती आता एक त्यात दुरुस्ती आहे. ते 9 जागा नाही, त्या एक जागा आहे. ती एक जागा आहे कुठली जी इतर मध्ये एक होती ती. हे बघा नाही, माझं असं म्हणणं आहे की आता आम्ही काही एकदम अविश्वास दाखवत नाही तुमच्या सर्वेवर, पण मी चर्चा करायचं म्हणून करू इच्छितो की एकूण ज्या निवडणुकीच्या निमित्ताने देशभर निर्माण झालेलं जे वातावरण होतं, ज्या विषयांच्या चर्चा आल्या की जे सर्वसामान्य लोक ऐकत होते आणि प्रतिसाद पण देत होते, ते सर्व लोक इतक्या म्हणजे मतपेटीमध्ये एवढं अशा प्रकारची काही प्रतिक्रिया देतील याच्यावरच मला म्हणजे मी आश्चर्यचकित झालेलो आहे. प्रत्यक्षामध्ये लोकांचा म्हणजे मोदींच्या बद्दलच्या जे काही प्रतिक्रिया होत्या मध्ये शेतकरी असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, एवढे मोठे जनसमूह यांनी निश्चितपणे भाजपने एकूण मोदींच्या बद्दलच्या प्रतिक्रिया त्यांनी नोंदलेल्या होत्या. ज्या आता आमच्या मित्रांनी सांगितलं की राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एक प्रत्यक्ष अतिशय त्याला अनुकूल अशा प्रकारची ती भूमिका त्यांनी तिथे स्पष्टपणे मतदारांची पाहायला मिळाली होती. आणि आज मात्र एकूण एकदम चित्र पूर्णतः मोदीमय होतंय या सर्वे रिपोर्टमध्ये. सर्वे रिपोर्टवर विश्वास कसा ठेवायचा अनबिलिव्हेबल वाटतं. म्हणजे मला 2014 असंच काहीसं झालं होतं. नाही, अरुण खोरे आहेत काय, हे जे हा जो तुम्हाला डिफरन्स दिसतोय 3-4 महाराष्ट्रात स्पेशली दिसतोय, इतर सर्वेमध्ये तर वर एनडीए दिसतंय, मात्र महाराष्ट्रात खूपच जो फरक आहे काही सर्वेमध्ये तो दिसतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पातळीवरती मला असं दिसतं की फार मोठं अपयश आपल्याला ह्या सगळ्या सर्वेमध्ये दिसतंय. या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबद्दल काय झालं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने त्या अर्थाने काम केलं असं दिसलं नाही. महाराष्ट्रामधली काँग्रेसची पक्ष संघटना बऱ्यापैकी पॅरालाइज झालेली होती आणि त्याचा फार मोठा परिणाम हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या एकूण विजयावरती होण्याची शक्यता मला वाटते आणि त्याचं काही प्रतिबिंब या एक्झिट पोलमध्ये आहे. दुसरी गोष्ट, वंचित बहुजन आघाडीने काम चांगलं केलं, प्रकाश आंबेडकरांनी एक चांगली भूमिका घेतली आणि संपूर्ण राज्यभर एक वातावरण निर्माण केलं. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की शेरवानी घातलेल्या ओवेसी या मुसलमान नेत्याच्या मागे महाराष्ट्रामधले सामान्य मुसलमान जाणार नाहीत हे देखील तुम्हाला ह्या मतदानाच्या म्हणजे मतमोजणीच्या दिवशी लक्षात येईल. आणि त्यामुळे दलितांच्यामधले काही ग्रुप छोटे मोठे हे प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर वंचित बहुजन आघाडीकडे गेलेले आहेत. सामान्य मुसलमान हा ओवेसींच्या शेरवानीच्या मागे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मागे जाणार नाही. एक अपवाद फक्त असेल काही प्रमाणामध्ये, तो फक्त औरंगाबादचा. सोलापूरमधला देखील सामान्य मुसलमान हा काँग्रेसच्याच मागे असणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी, पक्षाध्यक्षांनी फार काही काम केलं नाही. त्याचे मात्र परिणाम राज्यभर जाणवणार आहेत.
मुंबईत तर फार मोठ्या प्रमाणामध्ये, विदर्भात ते जाणवतील असं मला दिसतंय. सिद्धार्थ, तुमच्या मागे मुसलमान जाणार नाही. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो ओएसीच्या मागची की हा, काही ओएसीच्या ठिकाणी हे मान्य मागे. आहे की जे हा. प्रौढ मुस्लिम मतदार आहे, प्रौढ मुस्लिम मतदार हे आमच्या सोबत आले नाही. मात्र महाराष्ट्रभरातल्या 48च्या 48 जागांवरती जो तरुण मुस्लिम मुलगा आहे, जो सोशल मीडिया वापरतो, ज्याला आसपासचं एन्व्हायरमेंट कळतो, तो तरुण मुलगा मोठ्या ताकदीने आमच्या कॅम्पेनिंग मध्ये होता, तो आमच्या बूथ मॅनेजमेंट मध्ये होता, तो स्वतः त्याच्या परिसरात फिरून आमच्या उमेदवाराचा प्रचार करत होता. त्यामुळं हा एक भेद या ठिकाणी आपण लक्षात घ्या की ओवेसी म्हणून मुसलमान आमच्या सोबत नाही आलेला, तर प्रकाश आंबेडकरांची भूमिका पटलेली आहे. त्याला आजपर्यंत बीजेपीची आणि शिवसेनेची भीती दाखवून काँग्रेस राष्ट्रवादीने दाबून ठेवलेलं आहे. हे त्याला ज्या वेळेला वास्तव लक्षात आलं त्यावेळेला हा तरुण मुसलमान जो आहे तो या ठिकाणी उभा राहिलेला आहे. दुसरा भाग असा की MIM या पक्षाची या ठिकाणी किती ताकद आहे किंवा नाही हा मुद्दा नाही. मात्र बॅरिस्टर ओवेसी साहेबांची जी काही या ठिकाणची भाषणं आहेत ती भाषणं काळजाला हात घालणारी होती, मुद्द्यांना हात घालणारी होती, इथली वस्तुस्थिती सांगणारी होती. त्या भाषणांमुळे या ठिकाणी मुस्लिमांमध्येच नव्हे तर संपूर्ण वंचित बहुजनांमध्ये चांगल्या प्रकारे प्रबोधन झालं आणि ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आता एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला काँग्रेसला विचारायचा आहे की तुम्ही जे स्वतःचे अंदाज सांगता किंवा ज्या जागा तुम्ही लढवलेल्या आहे तितक्या जागा जिंकण्याची ताकद काँग्रेसकडे होती का हो? त्या ठिकाणी त्यांची पक्ष संघटना होती का? यांचा जो विरोधी पक्ष नेता आहे तोच पक्ष विरोधी कारवाया करतोय. यांच्यातले अर्धे अधिक जण आधीच 2014च्या वेळेला भाजपमध्ये जाऊन बसलेत, काही जण आता मनाने तिकडे भाजपमध्ये आणि शरीराने काँग्रेसमध्ये अशी अवस्था आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी वास्तव असताना हे त्यांच्या होणाऱ्या अपयशाचं खापर वंचित बहुजनांवर फोडतायत. मात्र या ठिकाणी आता एकूण काँग्रेसच्या अपयशाला काँग्रेस जिम्मेदार आहे. 2014ला भाजप आली ती काँग्रेसमुळे आलेली आहे आणि जर आता 2019ला सुद्धा भाजप जर का सत्तेत आली तर ती काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळे आणि नाकर्तेपणामुळे येणार आहे. बोला. महाराष्ट्रामध्ये जर आपण पिक्चर बघितलं तर ही जी आकडेवारी आहे त्याच्याशी मी सहमत नाही, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कमीत कमी 26 जागा येतील असं एक अपेक्षा होती. पहिल्या फेजमध्ये आपण बघितलं, विदर्भाचं जे बघितलं की 7 पैकी 6 जागा ह्या काँग्रेस पक्षाने लढल्या होत्या आणि विदर्भामधला जो डिस्ट्रेस आहे तो फार मोठ्या प्रमाणात होता. आम्ही प्रत्येक मतदारसंघात जाऊन आलो आणि त्यावेळी असं वाटत होतं की विदर्भामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती होती. बऱ्याच ठिकाणी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची चांगली परिस्थिती होती. उत्तर महाराष्ट्रामध्ये मी बघितलं की उत्तर महाराष्ट्राची मी प्रभारी होते आणि ज्या ठिकाणी नंदुरबार असेल, धुळे असेल, इव्हन जळगाव असेल, या ठिकाणी काँग्रेसने अत्यंत चांगल्या लढती दिल्या होत्या आणि काँग्रेसचा विजय होईल असं 100% त्या ठिकाणी पिक्चर झालं होतं. सगळ्यात नेत्यांमधली बंडाळी हा तर एक महत्त्वाचा विषय आहे. पण वंचित बहुजन आघाडी जी आहे ही काँग्रेस पक्षाबरोबर जर राहिली असती तर कदाचित पिक्चर वेगळं झालं असतं. वंचित बहुजन आघाडी सर्व लोक म्हणतात की भाजपची बी टीम म्हणून काम केलं गेलं. ज्या पद्धतीने आता वंचित बहुजन आघाडी ही मतं घेईल की मला असं वाटतं की 60 ते 70 हजाराच्या घरामध्ये कदाचित वंचित बहुजन आघाडी बऱ्याच ठिकाणी मतदान घेईल आणि त्या सगळ्या मतांचा फटका हा काँग्रेस पक्षाला बसेल अशी परिस्थिती आहे. जर वंचित बहुजन आघाडी आणि हे सगळे पक्ष एकत्र आम्ही जर लढलो असतो तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. परंतु अजूनही आकडेवारीच्या बाबतीत मी आशावादी आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी आपण आकडेवारी एक्झिट पोलमध्ये दाखवली त्याच्यामध्ये नक्कीच ती खरी नसावी. त्याच्यामध्ये फरक पडेल आणि चांगल्या मार्जिननी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये सत्तेत येईल असं. वंचितमुळे तुम्ही बोलताय की वंचितमुळे फरक. माधव जे आहेत आपल्याबरोबर, मी त्यांना हे बोलेन की बी टीम हा आरोप पहिल्यापासून होतो, म्हणजे अगोदर सुरुवातीपासून होतोय की त्या वंचितमुळे बीजेपीला फायदा होणार. हे सगळे आरोप करताना काँग्रेसचे नेते प्रवक्ते एक गोष्ट सोयीस्करपणे विसरतात की 2014मध्ये वंचित आघाडी नव्हती आणि 2014मध्ये वंचित आघाडी नसताना सुद्धा आम्ही ज्या जागा जिंकल्या त्या 1.5 लाख 2 लाख 3 लाखाच्या फरकाने जिंकल्या. त्यामुळे वंचित आघाडीमुळे आत्ता आमची मतं कमी होणार आहेत हे आपलं स्वतःचं झाकून ठेवण्यासाठी वापरलेलं पांघरूण आहे, पण हे काही खरं नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की 2014ला काँग्रेसचे 2 खासदार निवडून आले. आत्ता परिस्थिती काय होती, दोघेही खासदार निवडणूक लढायला तयार नव्हते. एक तर सरळ त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरच पळ काढला आणि एक खासदार त्यांना मारून मुटकूर केंद्रीय नेतृत्वाने जबरदस्तीने निवडणूक लढवायला लावली आणि बहुधा ते हरण्याच्या तयारीत आहेत. ही जर काँग्रेसची परिस्थिती आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये जनतेबरोबर राहणं सुद्धा पसंत केलं नाही. काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांबरोबर राहिले नाहीत, काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर राहिले नाहीत. म्हणजे पुण्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार दिसला सुद्धा नाही. आता ही जी परिस्थिती आहे याला काय आम्ही जबाबदार आहोत? याला काय जनता जबाबदार आहे? याला काय वंचित बहुजन आघाडी जबाबदार आहे?
काँग्रेसने स्वतःचं काम केलं नाही, काँग्रेसचा जनाधार राहिलेला नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जनतेबरोबर संबंध उरलेला नसल्यामुळे आत्मविश्वास राहिलेला नाही आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष हे त्यांचं काम अधिक जोमाने करतात. म्हणजे त्यांच्या एका सभेनंतर काँग्रेसची 5-10 हजार मतं कमी होतात, एवढी परिस्थिती आहे. त्यामुळे हे जे चित्र आहे हे काँग्रेसला आता जरी त्यांना एक्झिट पोलची आकडेवारी आवडली नाही आणि ती ठीक आहे, म्हणजे मी हे समजू शकतो कारण मी अशा तऱ्हेच्या आकडेवारीतून गेल्या 15 वर्षामध्ये अनेकदा गेलो. गेल्या 15 वर्षामध्ये अशा तऱ्हेच्या एक्झिट पोलमध्ये आम्ही वर्षानुवर्ष मागेच होतो की आम्हाला यश दिसतच नव्हतं. त्यामुळे ते यश दिसलं नाही की किती वाईट वाटतं हे मी समजू शकतो, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण शेवटी राजकारणातली वस्तुस्थिती, वास्तविकता, वास्तव हे समजून घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे. एक यावर तुमची प्रतिक्रिया घेऊ. वेळ छोट्याशा ब्रेकनंतर हेमलताजी नक्की तुमच्याकडे लगेच येतो परत. लगेच